पोहे एकटे कटाळतील ना, सोनी पण बाहेर आहे, जा घेऊन ये. खोट्या. राणी, अगं ऐक की, आपण काय करूया, तुझी नाश्त्याची तयारी होईपर्यंत आम्ही कार्यक्रम सुरू करू का? काय इंद्रा सर जायची गडबड करतात ना, म्हणून म्हणलं. ठीक आहे गजा भाऊ, तुम्ही करा सुरू. रतन, बसायला टाक रे पाठदिशी. आबासाहेब, कार्यक्रमाला सुरुवात करूयात. चला की, ए घ्या, बसायला घ्या. करायची का सुरुवात? करायची. शिकणाऱ्या भावार, लिवणाऱ्या भावार, शिकणाऱ्या भावार, लिवणाऱ्या भावार, वाचणाऱ्या भावार, लढणाऱ्या भावार, वाचणाऱ्या भावार, लढणाऱ्या भावार. मी हक्क तुला देतो शेताच्या बांधावरन, मी हाक तुला देतोय शेताच्या बांधावरन. मी शेत मजूर बोलतोय, मी आदिवासी बोलतोय, मी शेत मजूर बोलतोय, मी आदिवासी बोलतोय. यंत्राच्या चक्रामधनं मी कामगार बोलतोय, यंत्राच्या चक्रामधनं मी कामगार बोलतोय. तुझी माझी एकी घडू दे, शेत माझं हसू बोलू दे, जंगलातली पाखरं उडू दे. हा, लय वाट तुझी बघतोय, लय वाट तुझी बघतोय. शिकणाऱ्या भावार, लिवणाऱ्या भावार, वाचणाऱ्या भावार, लढणाऱ्या भावार. घाम शेतात आमचा गळ, चोर आईतच घेऊन पळ. घाम शेतात आमचा गळ, चोर आईतच घेऊन पळ. धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठं आहे हो, धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठान आमचा वाटा कुठं आहे हो, अरे सांगा धनाचा साठान आमचा वाटा कुठं आहे हो. नाही, थँक्यू. अरे इंद्रा, घे पोहे, चांगले आहेत, घेऊन तर बघ. आपल्या चाळीतल्या लहान मुलांनी कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र गीत बसवलंय, तर मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी उभं राहावं. चला. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती आम्हा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा. आबा, तुम्ही इथे येऊन आमको मान ठेवलात, आमचा दिवस अजून स्पेशल बनवला. थँक्यू. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे, मला माहिती आहे. मग मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला येणार नाही. कामगारांच्या कष्टामुळे, प्रयत्नामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचलो, पण त्या कष्टाची जाणीव ठेवणं माझं कर्तव्य आहे. अरे तुम्ही तुमचा कार्यक्रम सुरू करा, मी जरा जाग येतो. हो आबा. चला. अरे समजत नाहीये, गाडी चालू होत नाही. जरा बॉनेट उघड. साहेब, काय झालं? अरे जरा बघ ना, टूल बॉक्स आहे का? टूल बॉक्स नाही, मी मेकॅनिकला फोन करतो ना, लगेच करतो फोन, एकच मिनिटात. बघितलं आबा,
यासाठी मी सांगत होतो की आपण लवकर निघूया. माझं महत्वाचं काम होतं, आता मला तिथेही जायला उशीर होईल. कोणाला ऐकायचंच नाहीये माझं. नाही, मी दुसरी गाडी बोलवतोय. कशी? ड्रायव्हर कुठे? उवा होते त्यांना तू काढून टाकलंस कामावरनं. आता बंगल्यावरनं गाडी आणणार कोण? आबा, मी बंगल्यावर जाऊन आणू का गाडी? नको बुवा, तुम्ही कशाला त्रास करून देताय? आम्ही ज्या गाडीने आलो त्याच गाडीने जाणार. वेळ लागला तरी चालेल. त्याचं काय साहेब, मेकॅनिक म्हणतो इकडे नाही तर येणार, आपल्याला गाडीच गॅरेजला न्यायला लागेल. जम्प स्टार्ट करून बघूया का? हा, आमचे लोक करतील की तुम्हाला मदत. गोट्या जा बरं, त्या सगळ्यांना बोलव. बुवा तुम्ही स्टिअरिंगवर बसा. होय होय. चला. चला आले कसे? हा. मारायचा का धक्का? चला. 1 2 3 टाकला. बघितलं सिंद्रा, आजवर कामगार कायम आपल्या पाठीशी उभे राहिले, कायम आपल्याला मदत करत आले. आज त्यांच्या कष्टावर आपली कंपनी उभी आहे. त्यांचे आभार मानायलाच हवेत. आबा, दिस इज नॉट डन. एकतर मला तिथे यायचं नव्हतं, तुम्ही सगळ्यांनी फोर्स केलात म्हणून मी तिथे आलो. काय तर म्हणे आपण फिरायला चाललोय, मजा येईल, आपल्याला छान वाटेल खूप. काय विक्रांत, स्ट्रेस फ्री जाणार होता ना आजचा आपला दिवस? अरे महत्वाचं काम होतं माझं एक, तिथेही मला तुमच्यामुळे जाता नाही आला. आई लिटरली आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या वस्तीत घेऊन गेले आज आम्हाला. हे अगं महत्वाचं काम होतं माझं आज, तेही तुमच्यामुळे नाही करता आलं मला. आम्हाला तर तिकडे खूप मजा आली. काय अजित? हो ना, आणि मला तर एक प्रोजेक्ट मिळाला. मी तर खूप खुश आहे वस्तीत जाऊन. आणि असं काय छान वाटलं तुम्हाला त्या वस्तीत? प्रश्न छान वाईट ह्याचा नाहीच आहे. आज आपण तिकडे जाणं जास्त गरजेचं होतं. अरे आपल्याला पाहून त्याच्या चेहऱ्यावरती आनंद होता, तो जास्त महत्वाचा नाही का? कामगार आणि मालक हे नातं छान असलं पाहिजे, उत्तम असलं पाहिजे. हे जर का नातं हेल्दी असेल तर त्यांची एफिशियन्सी वाढते. कामगारांनी असं वाटतं की आपला मालक आपल्यासाठी एवढं काही करतोय तर आपली जबाबदारी आहे चांगलं काम करण्याची. त्या दोघांची प्रगती आहे, नाही का? प्रगती? ओ प्रगती नाही आबा, अधोगती म्हणा. मला एक कळत नाही, कामगारांना एवढं डोक्यावर का बसून ठेवतात आबा? कामगारांना जर आपण डोक्यावर बसून ठेवलं ना आबा, तर कामाचा स्पीड कमी होतो आणि प्रॉफिट तर निम्म.